लसणाचं एक गोथोडं सोलून घ्या। 4-5 हिरव्या मिरच्या टाका। मीठ घ्या आता ठस ठस ठेसून, म्हणजे होईल ठेसा तयार। ठेसा उचलायचा, एका टोपामध्ये टाकायचा। टाका 1 कप बेसन, 1 कप दही, त्याच मापाने 1 कप पाणी, चवीनुसार मीठ, कलरनुसार हळद, गॅस होऊ नये म्हणून हिंग। फिरवा आता गरगर, नाही होणार गाठी। पुन्हा टाका त्याच मापाने 1 कप पाणी, कारण पहिले चाटून पहा, मीठ लागत असेल तर पुन्हा टाका। चला एका कढईला तेल लावा। जे बेसनाचं सारण आहे ते चाळणीतून गाळून कढईमध्ये टाका, म्हणजे सारण चोपडं होईल। सारणातलं मेदगं बाहेर येईल, पण चव मात्र सारणात राहील। चला आता जोपर्यंत घट्ट होत नाही बेसन तोपर्यंत गरगर फिरवत राहा। फक्त गॅस कमी पाहिजे, नाहीतर ठेव मोठा गॅस, लागू दे कच्च कच्च। सारण घट्ट झालं की एका प्लेटला लावून पाहायचं उलसकस, असे गोल गोल उंडे निघायला लागले की समजून जायचं सारण रेडी झालं। जी पण मोठी परात असन तुमच्या घरी त्याच्यावर असं बेसन पेरायचं। बेसन चारी बाजूनं चोपडं करायचं एकसारखं, कुठं जाड कुठं बारीक असं नाही करायचं, एकसारखं दिसायला हवं। जेव्हा हे बेसनाचं सारण थंड होईल तरी 5 मिनिटानंतर, तेव्हा हातामध्ये सुरी घ्यायची, अशा उभ्या रेषा मारायच्या, त्या पण एकसारख्या मारायच्या, म्हणजे होईल एकसारखी खांडवी तयार। अगदी सोपी पद्धत आहे पोरी खांडवी बनवण्याची। जे प्रमाण सांगितलं आहे तसंच करायचं। बेसन कडताना कमी गॅसवर 20-25 मिनिटं लागतात बेसन कडालं, पण हात थांबवायचा नाही, गर फिरवतच राहायचा, म्हणजे गाठी बनणार नाही। ध्यानात घे, एक एक करून सर्व खांडवी तयार करून घ्यायची। अशा प्रकारे करणार तर पहिल्या वेळेसच येणार, अजिबात चुकणार नाही। चुकलं पोरी तरी हार मानायची नाही, डबल दुसऱ्यांदा करून पाहायचं, तरच तुला बनवता येईल खांडवी। ध्यानात घे। चाल आता बनली खांडवी, करू आता फोडणी। तेलात टाक राई, टाक पांढरे तीळ, कढीपत्ता टाकून बोंबलू दे। खमंग फोडणी झाली की पहिले तर थंड होऊ दे, नंतर टाक खांडवीवर, टाक कोथिंबीर। चाल आता ठोक एक लाईक, बनली खांडवी, घ्या खाऊन।